पुढच्या बातमीकडे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे। मात्र त्याआधीच लिंबू फिरवण्याचा प्रकार मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी पाहायला मिळतोय। मतमोजणी हॉलच्या बाहेर 3 लिंबू आणि अंगारा ठेवल्याचं पाहायला मिळतंय। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे आणि निकालाच्या दरम्यान या ठिकाणी आपण जर बघितले तर लिंबू आणि अंगारा आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे अगदी त्या हॉलच्या बरोबर बाहेरच्या बाजूला व्हरांड्यामध्ये अशा पद्धतीने 3 लिंबू आहेत, त्या ठिकाणी अंगारा देखील पाहायला मिळतोय। अगरबत्ती लावलेली या ठिकाणी आपल्याला दिसून येते। खरं तर अशा पद्धतीचा हा प्रकार घडू नये अशी सगळ्यांचीच भावना आहे, कारण असं कधीही याच्या आधी या रिझल्टच्या दरम्यान किंवा निवडणुकीमध्ये झालेलं नाही। मात्र आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर या ठिकाणी हा सगळा जो प्रकार आहे तो देखील या ठिकाणी पाहायला मिळतो। त्यामुळे नेमकं हे काय घडलेलं आहे, कशासाठी घडलेलं आहे आणि कुणी केलेलं आहे हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतोय। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। आत प्रवेश करताना एका खुर्चीवरती लिंबू, अगरबत्ती असं काही ते करणीसारखं जे आपण जे म्हणतो म्हणजे आपण ऐकत असतोय असं एक प्रकार इथं केलेला आहे। म्हणजे कोण कोणत्या थराला जाईल हे काही सांगता येत नाही आणि ज्यांनी कुणी काही केलेलं असेल तर त्यांनी सभासदांशी संपर्क करून आपलं म्हणणं मांडून जर हे केलं असतं तर तुमचा विजय हा निश्चित होतोय। पण हे असलं काही करून एक म्हणजे भीतीदायक असं जे प्रकार करतात ते अत्यंत निंदनीय आणि वाईट आहे। एक 3 लिंबू कागदामध्ये गुंडळलेले दिसले आणि ती आता लिंबू जर सरबत कोण पिणार असेल, आता ऊन नाही आहे, पाऊस चालू झाला आहे आणि हे लिंबू कशासाठी, लिंबू सरबत तरी काय कोण करून पिणार नाही आहे, पण हे कशासाठी आले असेल हा आमच्या पडलेला प्रश्न आहे। आणि अनेशतू आता चॅनलच्या आता कॅमेरामॅनच्या समोर आलेला आहे, ह्याचा शहानिशा व्हावी ही अपेक्षा आहे।